हे आहे बदलापूरमधलं मुळगाव ठिकाणचं श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान। मित्रांनो नमस्कार, मी आहे रायगड रायडर आणि मी आलो आहे बदलापूरमधल्या मुळगाव येथील खंडोबा मंदिरामध्ये। तरी आपल्या दमण्याचं कारण माझ्या पाठीमागं या अशा मी पायऱ्या चढून आलो। जवळ 100 पायऱ्या चढलो असेल। अर्ध्या तासाच्या पायऱ्या आहेत, या अशा वरती आहेत पायऱ्या। पायऱ्या उभ्या चढाईवर असल्यामुळं दम लागतोय। खाली विचारलं तर सांगितलं अर्धा तास लागतो। 500 पायऱ्या आहेत। दमलास काय? हां हां आणि अजून दमलो झाले। मंदिराचा कळस दिसतोय म्हणजे नक्की जवळ आले। दमलो खूप। हे आहे बदलापूरमधलं मुळगाव ठिकाणचं श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान। तर मंडळी आम्ही आलो होतो बदलापूरच्या मुळगावमधल्या खंडोबा मंदिरामध्ये। खूप उंच मंदिर आहे, 500 पायऱ्या आहेत, पाठीमागे पायऱ्या आहेत आणि या अशा पायऱ्या इकडे पण आहेत। या सर्व पायऱ्या चढून आम्ही वर आलो, अर्धा तास लागतो
तर त्याच पायऱ्या चढून आम्हाला जायचं आहे. दर्शन घेतलं, खूप मस्त दर्शन झालं. खूप शांत ठिकाण आहे, खूप उंच आहे. इथून बदलापूरचा पूर्ण नजारा दिसतो. तसेच 12वी डॅम चांगलं दिसतं, आजूबाजूचा परिसर, आणि इकडे पाठीमागं काही किल्ले आहेत म्हणजे मलंगगड वगैरे हे पण दिसतात. या मंदिराच्या आजूबाजूला असणारे ना किल्ले तुम्हाला दाखवतो. या मंदिराच्या समोरच काही किल्ल्यांची रांग आहे. कोणती आहे ते माहिती नाही, सह्याद्रीतलीच असावी. व व्यवस्थित प्रकाश असल्यामुळे दिसत आहे. खूप उंचच आहे त्यामुळं माहीत नाही, पण जो हा इकडे जो दिसतोय ना तो मलंगगड आहे. मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही रायगड रायडर या चॅनलवर जर नवीन असाल तर रायगड रायडर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करा. पायऱ्या चढून तर दमलो होतो, आता उतरून पण दमलो. एवढ्या आहेत ना, स्लोप आहे एकदम, त्यामुळं हां किती हां दमलो, एवढा दमलो. छान वाटलं पण. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन एका ठिकाणी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.